नमस्कार मित्रांनो. नुकतंच भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 या पुरस्काराचं वितरण झालं. या पुरस्कारामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतातील सर्वात स्वच्छ शहर कोणतं? मग लक्षात ठेवायचं, याच प्रकारचे प्रश्न मला परीक्षेत विचारले जातात. आपण थोडक्यात या पुरस्कारासंदर्भात माहिती घेऊया. मित्रांनो, 24-25 या पुरस्कारासंदर्भात सर्वात स्वच्छ शहर कोणतं होतं? तर 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणारं पहिले 3 क्रमांक आहेत इंदोर, जे मित्रांनो 8व्यांदा स्वच्छ शहर आहे. खूपच जास्त महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. 2 नंबर सुरत आहे गुजरात मधील, 3 नंबर आहे महाराष्ट्रामधील नवी मुंबई. मग लक्षात ठेवा, या 2 केसमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. या संदर्भात अजून काही महत्वाच्या घडामोडी आपण बघूया. सर्वात स्वच्छ गंगा शहर. गंगा शहर म्हटलं की मित्रांनो कोणता पर्याय येणार? तर येणार प्रयागराज. सर्वात अस्वच्छ शहर लक्षात ठेवायचं मित्रांनो, मदुराई तामिळनाडूमध्ये आहे. स्वच्छ जवळपास 3 लाख ते 10 लाख, म्हणजे लक्षात ठेवायचं 10 लाख पेक्षा जास्त लोकसंख्या, 3 लाख ते 10 लाख, 50,000 ते 3 लाख, 20 ते 50,000 अशा विविध प्रकारच्या कॅटेगरी असतात. मग विचार करायचा आहे, 3 ते 10 लाखामध्ये मीरा भाईंदर लक्षात ठेवायचं मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक सिटी आहे. स्वच्छ शहरामध्ये 20 ते 50,000 लोकसंख्येदरम्यान विटा मित्रांनो खूपच जास्त महत्वाचा आहे. स्वच्छ शहर अगेन 20 पेक्षा कमी, म्हणजे 20,000 पेक्षा लोकसंख्या कमी असणाऱ्यामध्ये पाचगणी साताऱ्यामध्ये. मित्रांनो खूपच इम्पॉर्टंट या गोष्टी आहेत, लक्षात ठेवायला विसरायचं नाही. पुढे आपण बघूया मित्रांनो, ही जी आवृत्ती आहे सुपर स्वच्छ लीग किंवा स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 आवृत्ती आहे, 9वी आवृत्ती आहे. सुरुवात 16 साली झाली, म्हणजे विचार करा इंदोरनं 8व्यांदा क्रमांक 1 पटकावलेला आहे. कुणाच्या हस्ते झाले मित्रांनो? राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते यांची सुरुवात झालेली आहे. आता ही 9वी आवृत्ती आहे. मंत्रालय कुठले येणार? तर लक्षात ठेवायचं, गृहनिर्माण व शहरी मंत्रालय, शहरी व्यवहार मंत्रालय, आणि यांचे मंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत, तर ते आहेत मनोहरलाल खट्टर. मनोहरलाल खट्टर. आणि जर असा प्रश्न विचारला तर लक्षात ठेवायचं, स्वच्छ भारत मिशन सगळ्यांनाच माहित आहे. स्वच्छ भारत मिशन सुरुवात कधी झाली? तर 2 ऑक्टोबर 2014. लक्षात ठेवायचं त्याचं एक कदम स्वच्छता की ओर. मित्रांनो, याच प्रकारच्या घडामोडी तुम्हाला अभ्यासाच्या असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.